नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळी जेव्हा घरी येते तेव्हा आता सरोज म्हणते की अगं तू कुठे होती आणि कुठे गेली होती, आम्ही तुला किती वाट बघत होतो आणि मला एक गोष्ट सांग, सगळं काही राहून दे। तू तर मला म्हटली होती की मी तुला गावाकडे घेऊन जातो, मग काय झालं? काही कर, तुझं सगळं काम सोड, पण मला पहिलं गावाकडे घेऊन जा। तेव्हा आता कमळी म्हणते की हो, मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला गावाकडे जायचं आहे, मला सांगा की तुम्हाला तुमच्या गावचं काही आठवतं का? त्यावरती आता लगेच ही सरोज म्हणते की न आठवायला काय झालं, सिद्धटेक आहे माझ्या गावाचं नाव। आणि आता सिद्धटेक म्हटल्यानंतर कमळीला मात्र आता खूप आनंद होतो। तिला मात्र आता गावात आतापर्यंत घालवलेले सगळे क्षण आठवतात आणि आता सरोज काकीला मात्र सिद्धटेक हे नाव सुद्धा आठवतो, म्हणून बंडे आणि निंगीला सुद्धा खूप आनंद होतो। तेव्हा आता सरोज म्हणते की अगं तुला माहिती आहे का, ते शेजारच्या काकू सांगत होत्या की आता सिद्धटेकला बस सुद्धा जाते, त्यामुळे चल ना ग आपण जाऊयात सिद्धटेकला। अगं तिकडे मला खरंच खूप काम आहेत, माझी कमळी माझे आबा वाट बघत असतील, चल की। आणि तेवढ्यात मात्र आता कमळीच्या डोळ्यात पाणी येते। तेव्हा सरोज पाहते, सरोज म्हणते की काय झालं? अगं पोरी तुझ्या डोळ्यात पाणी का आले आणि तुला तुझ्या गावाची आठवण आली का? अगं पोरी तुझ्या गावाचं नाव काय आहे? तेव्हा आता सरोज जेव्हा कमळी आबा यांच्याबद्दल म्हणत असते तेव्हा आता म्हणजे तिला आठवण होते आणि तिला आता रडू येत असतं। आता कमळी म्हणते की मी बसचं बघून येते आणि तोपर्यंत मात्र मी तुमच्यासाठी मसाला डोसा आणलेला आहे, तुम्ही खाऊन घ्या। बंड्याकडे बघत आता सरोज विचारते की म्हणजे ह्या पोराने आणलं की काय, आणि मागच्या वेळी सुद्धा यानेच आणलं होतं ना? तेव्हा कमळी म्हणते की हो यानेच आणलं होतं। तेव्हा आता कमळी विचार करते की मागच्या वेळेस मात्र आता म्हणजे आईने जे काही तिला आठवत आहे ते सगळं तिला आठवत आहे, तर परत तिला काही विसरायला नको, त्यामुळे आता तिला काहीतरी करावं लागेल। म्हणून ती आता निंगीला म्हणते की तू एक काम कर, माझा जो काही अभ्यासाचा बोर्ड आहे तर तो घेऊन ये। तेव्हा निंगी म्हणते की अगं तू काही आता अभ्यास वगैरे करणार आहे का? तर कमळी म्हणते की अगं घेऊन तर ये। तेवढ्यात निंगी तो बोर्ड घेऊन येते आणि तेथे लावते, तर कमळी त्या बोर्डवर मात्र आता ती गौरी आणि आता सगळ्यांचे नावं लिहिते आणि निंगीला म्हणते की निंगी हे बघ, आता मात्र आपण हे जे काही बोर्ड आहे ना तर त्यावर आता जे नावं लिहून ठेवलेले आहेत तर ते आईला मात्र रोज दाखवायची, आणि जरीही ती विसरली तर रोज जेव्हा ती बोर्डाकडे बघेल तेव्हा मात्र तिला सगळं काही आठवेल आणि कदाचित मात्र ह्या सगळ्या प्रश्न उत्तरामध्ये ती बाचं नाव नक्कीच सांगून टाकेल। तेव्हा आता बंड्या म्हणतो की हे बघा, आता मात्र डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे की त्यांना जबरदस्ती काही आठवायला सांगू नका, नाहीतर काहीतरी वेगळंच होऊन बसेल, जबरदस्ती कोणतेही करायला नको, नाहीतर काहीतरी तिसरंच होऊन बसेल। त्यानंतर इकडे अनिका मात्र आपल्या मैत्रिणींना सांगत असते आता मात्र खूप मज्जा येईल, माझी ग्रॅनी आजी मात्र तिची वाट लावून टाकेल आणि आपल्या कॉलेजवर मात्र रूल आहे, जर 70% असेल तरच मात्र आता कॉलेजमध्ये बसता येतं आणि परीक्षा पास होता येते, परंतु आता ती गावच्या मात्र सगळी काही आता मचमच बंद होईल। नंतर मात्र दुसऱ्या मैत्रिणी येतात आणि त्या हे सर्व ऐकतात आणि अनिकाला म्हणतात की अगं तू इकडे कमळीबद्दल बोलत बसलेली आहे, पण तिकडे तिची जास्तच हवा आहे। तेव्हा आता अनिका म्हणते की हवा म्हणजे नक्की कोणती हवा आहे? तर लगेच आता त्या मुली सांगतात की अगं कमळी आमच्या कोचिंग क्लासमध्ये आली होती। आता अनिका म्हणते की हॉट विजेता कोचिंग क्लासमध्ये ती गावच्या आली होती, इतक्या टॉपच्या क्लासमध्ये ती कशी आली होती, ती कशी येईल बरं? तेव्हा त्या मैत्रिणी म्हणतात की अगं ती आली नव्हती, तिला स्वतः क्लासच्या सरांनी स्पेशल गाडी पाठवली होती, स्वतः ते रितेश सर सुद्धा कमळीला भेटलेले आहेत, ऍक्च्युअली म्हणजे त्यांनीच तिला भेटायला बोलवलं होतं। आता अनिका म्हणते की त्यांनी भेटायला बोलवलं आणि त्यांच्याकडे नक्की तिचं काय काम होतं, म्हणजे त्यांचं तिच्याकडे कोणतं काम होतं? तेव्हा त्या मैत्रिणी सगळं काही सांगतात। अगं कमळी मात्र आता आपल्या कॉलेजची टॉपर आहे, त्यामुळे आता जे काही त्यांना बॅनर बनवायचं आहे तर त्यावर मात्र कमळीचं नाव असेल। मात्र आता अनिका खूपच चिडते, अनिका म्हणते की मी तसं नाही होऊन देणार, तिच्याकडे पैसे आहेत का तेवढे त्या क्लासेसचे भरण्यासाठी? क्लासमध्ये मी ऍडमिशन घेईल आणि त्या क्लासची जी काही आता टॉपर आहे तर ते मी बनवून दाखवेल, त्या बॅनरवरती माझाच फोटो आला पाहिजे, सगळीकडे माझे फोटो आणि माझे पोस्टर लागले असतील अनिका महाजनचे। तेव्हा आता दुसरी मैत्री म्हणते की अगं तेथे फोटो येण्यासाठी फक्त गुड लक असणं काफी नसतं, तिकडे मात्र टॉपर लागतं, टॉपरची किंमत असते। तेव्हा अनिका म्हणते की अच्छा, म्हणजे आता लगेच तिच्या कानामागे जोरात ठेवून देते, माझ्यासमोर ओव्हर स्मार्ट दाखवू नको, कळले का तुला? म्हणून त्या मैत्रिणीवर खूपच भडकते। एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्याकडे जर मार्क्स नसतील तरी सुद्धा माझ्याकडे पैसे आहेत। तेवढे दुसरी मैत्रिणी म्हणते की अगं अनिका तिकडे पैसे नाही तर मार्क्स लागतात। तेव्हा
मात्र आता अनिकाची मैत्रीण म्हणते की तुम्ही कोणाशी बोलतात, विसरलात का? अनिका महाजन आहे ती. तुम्ही मात्र आता अनिकापेक्षा जास्तच ब्युटिफुल आहात का? तुमचं काय बोलणं सुरू आहे? तर अनिकाने ठरवलं तर ती असं ऍडमिशन घेऊ शकते. आता सिम्स जे काही बोलते ते ऐकून अनिका खुश होते आणि तिला थँक्स बोलते आणि मैत्रिणीने म्हणते की आता फक्त तुम्ही बघत राहा. क्लासेस मध्ये मात्र आता अनिका ऍडमिशन घेणार आणि आता तीच मात्र तेथील आता टॉपर बनणार. त्या गावच्या मुला मात्र आता मी तेथून हाकलून नक्की देईल. त्यानंतर आता इकडे मिनी मात्र आता आजोबांच्या रूम मध्ये येते आणि दरवाजा बंद करून घेते. इकडे तिकडे बघून आजोबा मात्र झोपलेले असतात. तेव्हा कामिनी बघते आणि म्हणते की आता हा तर खूप निवांत झोपलेला आहे. ती म्हणते की अरे म्हाताऱ्या माझ्या डोक्याला ताप देतो आणि स्वतः निवांत झोपतो की काय? अरे उठ म्हणून जोरात आता त्याची मान वगैरे धरते आणि त्याला उठ करत असते. अनिका मात्र आता झोपेमध्ये सुद्धा बाबांना इतका त्रास देत आहे आणि त्याच्या अगदी गचंडी वगैरे धरते. हसत हसत म्हणते की मी तुला मारायला नाही आले, तू जागा आहेस की झोपलेला आहे बघायला मी आले. बाबा मात्र खूपच घाबरलेले असतात. तर कामिनी म्हणते की मला एक गोष्ट सांग, देवळात मात्र तू कसा खुर्चीवरून पडला बरं? इकडे तर मी नव्हते, म्हणजे तू स्वतःहून पडला की तुला कोणी पाडलं? तुझं दुसरा कोणी शत्रू वगैरे आहे की काय? आता बाबा खूपच घाबरतात. तर कामिनी त्यांचा चेहरा धरते आणि म्हणते की बोल ना. अरे बोल, कुणाला घाबरतो? अरे हे बघ तुला तर खूप बोलायचं असतं, आता मात्र माझ्याशी बोल ना, बोल. आणि तुला तर सगळ्या जगाला ओरडून सांगायचं असतं की कामिनीची आता अशी अवस्था झालेली आहे. तर मीच माझ्या सुनेचा जीव घेतलेला आहे, तिला मारून टाकलेला आहे आणि माझ्या नातीचा सुद्धा. तू जर त्या म्हातारीशी आणि राजांशी जर बोलायला गेला तर मात्र मी मात्र आता त्या म्हातारीचा आणि नाहीतर तुझा मुर्दा पाडेल. काय झालं, तुझं खोटं नाटक वगैरे करत तर नाही ना? आणि काय रे तू नाटक करत असेल बहुतेक, फक्त माझ्यासमोर मात्र आता हालचाली होतात असं दाखवतो की काय? आजोबांचा हात जोरात धरते आणि ओढत असते आणि म्हणते की शक्तिमान शक्ती देखो, शक्तिमान शक्ती देखो. बाबांना खूप त्रास होत असतो आणि जोरात मात्र आता तो हात आहे तर तो जोरात खाली आपटून देते. बाबांना इतका त्रास होतो कारण कामिनी खूपच त्रास देत आहे. कामिनी आता म्हणते असते की हो बरोबर आहे, तुझ्या हातामध्ये जीवच आलेला नाही. त्या कमळीने तुला काहीतरी तेल लावण्यासाठी आणलं होतं, त्याचा काही उपयोगच झालेला नाही का? आणि मात्र काही फरकच पडत नाही का? नक्की हे असं का होतं? कशाला उगाच हालचाल करतो बरं? तू मात्र असंच पडून राहिला ना तर तेच तुझ्यासाठी चांगलं आहे. तुला तर माहितीच आहे की फूड पॉइझनिंग म्हणजे काय असतं. मात्र रोज तुला थोडं थोडं मरताना बघायचं आहे. अरे मग वेड्या बहिणीची ही इच्छा पूर्ण नाही करणार का? त्यामुळे दादा हे बघ, तुझी बहीणच तुझी सगळ्यात मोठी शत्रू असेल की प्रेमळ शत्रू तुला मिळालेली आहे की दुसऱ्या कोणत्याही शत्रूची तुला गरजच नाही. त्यामुळे गोष्टी कशा जागच्या जागीच गेल्या पाहिजे की नाही? बरोबर. तेव्हा लगेच आता आजोबा बिचारे घाबरून असतात. त्यानंतर आता इकडे रितेश सरपोतदार मात्र कमळी त्याला जे जे काही बोललेली आहे तर ते सगळं त्याला आठवत असतं आणि आता तो आपल्या मनात ते सगळं आठवून म्हणतो मात्र त्या मुलीने माझ्या डोळ्यात डोळे घालून मला चॅलेंज दिलेला आहे. आजपर्यंत लोकांनी माझं फक्त नाव ऐकलं तर लोक हे थरथर कापतात. मुलगी मला नकार देते आणि खरंच ही कमळी मोहिते आहे तर ती खूप वेगळी मुलगी आहे आणि ही कमळी वेगळी आहे म्हणूनच हिचा प्रत्येक फोटो आमच्या बॅनरवर हवा आहे. तेवढ्यात तेथे अनिका आलेली असते. अनिका मात्र बाहेर एका व्यक्तीशी भांडत असते आणि म्हणते की तुला किती वेळेस सांगितलं मला इथे ऍडमिशन पाहिजे म्हणजे पाहिजे. तेवढ्यात रितेशच्या कानावर हा आवाज ऐकू येतो. तेवढ्यात रितेश मॅनेजरला आवाज देतो. मॅनेजर धावतच येतो आणि आता हा रितेश विचारतो की काय झालं, बाहेर कसला गोंधळ सुरू आहे? मॅनेजर म्हणतात की सर एक मुलगी आली, तिला आपल्या क्लासमध्ये ऍडमिशन पाहिजे आणि हट्ट धरून बसलेले आहेत. तेव्हा आता रितेश म्हणतो की तिला सांगा ऍडमिशन फुल झालेलं आहे, तिला हाकलून द्या. आता हा मॅनेजर म्हणतो की सगळं समजून सांगितलं पण कुणाचं काहीच ऐकून घेत नाही. मात्र आता हे मॅनेजर ओरडतो. त्याला म्हणतो की अरे मुळात म्हणजे फालतू गोष्टी घेऊन तू माझ्याकडे येतोस कशाला? तुला हे सगळं बाहेर मॅनेज का करता येत नसेल? त्या मुलीला म्हणा की तुला शिकण्याची इतकीच इच्छा आहे तर तू 3 पटीने फी भर आणि तुम्ही तिला हाकलून द्या. आता मॅनेजर म्हणतो की ठीक आहे मी मॅनेज करतो. तो अनिकाकडे बाहेर येतो. बाहेर मात्र आता अनिका म्हणते हे बघ मला ऍडमिशन मिळालंच पाहिजे आणि तेवढ्यात मॅनेजर बाहेर येतो. अनिकाला म्हणत आहे की आम्ही तुम्हाला ऍडमिशन नाही देऊ शकत, ऍडमिशन सगळे फुल झालेले आहेत. ऍक्च्युली म्हणजे तुमचं अकॅडमी रेकॉर्ड आहे तर ते आमच्या क्लासमध्ये नाही बसू शकत. तुम्ही जर पास झालेले असतात तर ऍडमिशन आम्ही तुम्हाला देऊ शकलो असतो. आता अनिका म्हणते की काय रे, कोण आहे तुझा बॉस? सर कोण आहे तुझा? त्याला बाहेर बोलव. ऍक्च्युली म्हणजे तुझा काहीतरी इश्यू प्रॉब्लेम असेल, तुम्हाला नाही ओळखलं. मी अनिका महाजन आहे, अन्नपूर्णा इंडस्ट्रीची मालकीण आहे मी, त्यांची नात आहे. तुम्ही मला नाही ओळखलं.
तुमचे हे क्लास आहेत ना ते मी असे विकत घेऊ शकते म्हणून चुटके वाजत असते. आणि तेवढ्यात रितेश बाहेर येतो आणि म्हणतो की हॅलो, काय सुरू आहे. तेव्हा मॅनेजर म्हणतो की सर हे ऍडमिशनसाठी आले होत्या. तेव्हा आता रितेश अनिकाकडे बघतो आणि म्हणतो की ताई, कसं आहे की आपल्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, आपल्याला ऍडमिशन मिळेल असं नाही. हे ऍडमिशन मिळवण्यासाठी आपल्याला मात्र बुद्धी असावी लागते, अभ्यास करण्याची क्षमता असावी लागते, कष्ट घेण्याची तयारी सुद्धा असावी लागते. मग यातलं आपल्याकडे काही आहे का. अनिका रागाने म्हणते की हो ऑफकोर्स. आता रितेश म्हणतो की ठीक आहे, मग मात्र तुम्ही मला पाढा म्हणून दाखवा. तेव्हा आता अनिका म्हणते की एक्सक्यूज मी, नक्की काय. तर आता रितेश म्हणतो की काय ऐकू येत नाही का, माझ्या स्टाफने तुम्हाला सांगितलं ना एकदा, ऍडमिशन येथील फुल झालेले आहेत, ते बसण्यासाठी एकही सीट नाहीत, त्यामुळे तुम्ही निघा. अनिका ऐकायला तयारच नसते. अनिका म्हणते की मला इथे ऍडमिशन पाहिजे म्हणजे पाहिजेलच, आणि मला मात्र इथे ऍडमिशन मागायला यावं लागतं. हे खूप मोठं आता खूप स्पेशल आहे. तू मात्र मला इन्व्हाइट करण्यासाठी कार पाठवायला पाहिजे होती. आणि ठीक आहे, तुम्हाला नाही पाठवली कार, परंतु ठीक आहे, आता मात्र मला ऍडमिशन पाहिजे म्हणजे पाहिजेलच. तेव्हा रितेश तिला म्हणतो की तू स्वतःला नक्की समजतेस तरी कोण, काही साधे क्लास वगैरे नाही, विजेता कोचिंग क्लासेस आहे. पुन्हा एकदा फायनल सांगतो, या वर्षीचे ऍडमिशन फुल झालेले आहे, चल तू निघ इकडून. तेव्हा आता अनिका म्हणते की फुल झालेलं आहे, मग मात्र त्या कमळीला कसं ऍडमिशन देतात. आणि मला तर असं ऐकू आलं की तुम्ही तिला म्हणजे इथे आणण्यासाठी कार सुद्धा पाठवलेला आहे. ती कमळी टमळी फुटकी कवडी सुद्धा देऊ शकत नाही, पण तुला माहिती नाही की मी काय देऊ शकते. आता पर्समध्ये तिने मात्र सिमच्या आणि विमच्या पैसे आणलेले असतात. एकीच्या हातामध्ये बॅग भरून असते आणि दुसरीच्या हातामध्ये छोटी पर्स. त्यातून ती पैसे काढते आणि तेथे टेबलवर फेकते आणि म्हणते की घे, तुला किती हवे आहेत. आणि आता खूप काही पैशांचे बंडल देते. आणि ठीक आहे, याने सुद्धा नसन भागेत तर माझ्या कारची सुद्धा चावी घे, ज्यामधून मी आता आले. एवढं सुद्धा नसेल तर आता वेट कर. आणि आता मात्र सिमच्या हातातील जी काही बॅग आहे पैशांची, तर तिला टेबलवर ठेवायला सांगते, ओपन करायला. अनिका मात्र आता त्यातून पैसे काढते आणि तुला जितके हवे आहे तितके घे. परंतु जेव्हा जेव्हा मात्र त्या गावचापचा टॉपिक निघतो ना, तेव्हा माझ्या डोक्यात जात असते ती काय 2 वेण्या घालून फिरत असते. आजच्या काळामध्ये कुठला तो पोलका आणि तो घागरा घालून फिरत असते. आणि तसल्या मुलीच्या तुम्ही मागे मागे फिरतात, तुम्हाला काही वाटतं की नाही. तिची सीट मात्र मला मिळायला पाहिजे, अनिका महाजनला. तेव्हा आता रितेश अनिकाकडे बघून हसत असतो. तेव्हा आता रितेश हा सगळं काही ऐकून घेतो आणि तो अनिकाला विचारतो की मला एक गोष्ट सांगा, मुळात म्हणजे तुम्ही त्या कमीला ओळखता तरी कसं. अनिका म्हणते की मी तर खूपच चांगली ओळखते, नंबरची झोल आणि छाप मुलगी आहे. आणि जशी तुम्हाला ती फसून जाईल तुमच्या डोळ्यासमोर, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणूनच मी तुम्हाला बोलत आहे की तिची सीट आहे तर ती मला द्या. एकदा की तिची सीट मला मिळाली तर चांगलंच वाटाण्यावर आणेल. आणि तेवढ्यात मात्र आता सिम्स आणि विम्स म्हणत असत की अगं अनिका, वाटाण्यावर नाही वटणीवर. मात्र आता अनिका रागाने त्यांच्या दोघींकडे बघत असते. तर आता रितेश हा अनिकाकडे बघतो आणि मनात म्हणतो, या कमळीबद्दल मात्र आता वाईट बोलणार आहे तरी कोणीतरी या जगामध्ये. या गोष्टीचा त्याला आनंदच होतो. त्यानंतर अन्नपूर्णा आजीकडे बाबांना म्हणते की खरंच आज मात्र तुम्ही खूप फ्रेश दिसता, त्या तब्येतीमध्ये मात्र चांगली सुधारणा होत आहे, बघून मला कितका आनंद होतो काय सांगू. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही नक्की लवकर बरे होताल, चालायला सुद्धा लागताल आणि बोलायला सुद्धा लागणार. परंतु मला मात्र अलीकडे एक अशी खंत वाटते, सारखं सारखं मला असं वाटतं की तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. ते समजून घेण्याचा काय आहे ते मी खूप प्रयत्न करते, पण मला समजत नाही हो. एक बायको असून मात्र मला तुमच्या मनातील नाही कळत. तेव्हा आता मात्र बाबा मनात म्हणत असत की आयुष्यभर तू मोठ्या नातीचा शोध घेत राहिली, परंतु मी माझ्या मोठ्या सुनेला आणि नातीला न्याय नाही मिळून देऊ शकलो, याचं मला खंत वाटते. आणि आपली नात मात्र तुझ्या आणि माझ्या समोरच आहे, तरी सुद्धा हे तुला मी नाही सांगू शकत. त्यामुळे अन्नपूर्णा मला माफ कर, मी खरंच बोलू शकत नाही. तर अन्नपूर्णा आजी विचारते की अहो, पण तुमच्या मनात नक्की काय सुरू आहे, काय चाललं, हे सगळं जर मला कळालं असतं तर बरं झालं असतं. आणि हे बघा, तुम्हाला मात्र मला आज एक सांगायचं आहे, मी मात्र एक खूप महत्वाची गोष्ट करून ठेवलेली आहे. योग्य वेळ आली तर ती गोष्ट सगळ्यांच्या समोर येईलच, आणि त्याबद्दल मात्र मी लवकरच सविस्तर तुम्हाला सगळं काही सांगेन. एवढ्यात मात्र आता रागिनी या दोघांचं बोलणं ऐकत असते. ही म्हातारी मात्र ह्या म्हाताऱ्याला काय सांगत असेल म्हणून तेथे येते. आणि तेवढ्यात अन्नपूर्णा आजी म्हणते की अहो, आपल्या घराण्याचे पारंपरिक दागिने आहेत ना, तर मात्र मी योग्य व्यक्तीकडे सुपूर्द करणार आहे. मात्र रागिनी हे सर्व ऐकते आणि म्हणते की अरे बापरे, ही तर गोष्ट आईला सांगायलाच हवी. म्हातारी मात्र इतकं घबाड घेऊन बसली आणि या गोष्टीची तर आम्हाला खबर नाही. रागिनी त्वरितच तिथून निघून जाते. त्यानंतर मात्र अन्नपूर्णा आजी ही म्हणत असते की हे बघा, तुम्हाला दिलेलं वचन माझ्या लक्षात आहे, आपल्या कमळीला मात्र मी कधीही अंतर नाही देणार. रागिनी घाईने कामिनीकडे येते आणि कामिनीला म्हणते की अगं, तू इथे काय करतेस. ती थिरडी मात्र आता तिकडे मस्त तिचं काय सुरू आहे आणि तू इथे आराम करते की काय. त्यावरती कामिनी विचारते की काय झालं अगं, नक्की काय झालेलं आहे.
म्हणजे तो म्हातारा चालायला लागला की बोलायला लागलं असं मात्र कामिनी विचारत असते आणि पार्वती तेथे असते. तेव्हा लगेच आता रागिनी पार्वतीला म्हणते की चल निघ इथून. कामिनी आता रागिनीला विचारते की काय ग, कधीच्या नवत मी पाय चेपत होते आणि काय असं आभाळ कोसळल्यासारखं बोलत आहे, नक्की काय झालं. तेव्हा रागिनी म्हणते की अगं आई, इकडे मात्र तू 100 वेळा प्रॉपर्टी करत असते, पण तिकडे मात्र त्या म्हातारीने अगदी खजिना लपवलेला आहे, तो पण अगदी भरपूर. तेव्हा कामिनी विचारते की अगं म्हणजे काय केलं. तर रागिनी म्हणते की त्या म्हातारीने तिच्या मोठ्या सुनेसाठी दागिने लपून ठेवलेले आहे आणि त्या थेरडेला ती त्याबद्दल सांगत होती. तेव्हा आता कामिनी म्हणते की अगं तू काही काळजी करू नको, कारण तिची मोठी सून नाही परत येणार. तर रागिनी विचारते की तू इतकं कॉन्फिडन्सपणे कसं म्हणू शकते. कामिनी म्हणते की अगं माझ्या हाताने मात्र मी तिची, आणि तेवढ्यात ती बोलायची बंद होते. रागिनी म्हणते की नको बोलू, मला कळालं, असून दे. कामिनी म्हणते की हो मुद्द्याचं बोल. तेव्हा आता रागिनी म्हणते की दुसरी एक गोष्ट म्हणजे त्या म्हातारीने प्रॉपर्टी संदर्भात काहीतरी मोठं करून ठेवलेलं आहे. तेव्हा कामिनी विचारते की म्हणजे त्या म्हातारीने काय करून ठेवलं. रागिनी म्हणते की अगं तेच तर मला नाही कळत, परंतु आता जे काही करून ठेवलेलं आहे ना त्यावरती तुझा आणि माझा पत्ता एकदम कट आहे. तेव्हा मात्र आता कामिनी म्हणते की जे काही करून ठेवलेलं आहे ना ते शोधावं लागेल, गाफील राहून नाही चालणार, आपल्याला शोधून काढावं लागेल की नक्की काय करून ठेवलेलं आहे. तेव्हा रागिनी आणि कामिनी या दोघींना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं आणि दोघी मात्र पाहत असतात. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.